तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतं? मॅडम, शिक्षण मंत्र्यांनी गायधन्यांनी जेव्हा तुम्हाला अधिक बजेट वाढवून मिळणार नाही असं फोनवर सांगितलं, तेव्हा आशेचा एकच किरण आपल्याकडे होता, थोरात. आता थोरात साहेबांनी जेव्हा शिक्षण मंत्र्यांच्या विधानाची पुष्टी केली, तेव्हा आपल्याला आता कितीही चर्चा घडवून आणल्या, किती वेगवेगळ्या मार्गाने समजवण्याचा प्रयत्न केला, तरी बजेट वाढवून मिळण्याची सुतराम देखील शक्यता आता मला तरी दिसत नाहीये. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राबद्दलही राजकारणी मंडळी इतकी त्रयस्थपणे कशी काय वागू शकतात, राहू शकतात, हेच मला कळत नाही. मॅडम, आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करतो, त्यांचे प्राधान्यक्रम वेगळ्याच दिशेने जात असतात. आपल्या दृष्टीने म्हणजे काय काटकर? आपली काही वैयक्तिक कारणं आहेत का? आपण आपल्या अनुभवावरून, आपल्या शिक्षणाच्या अनुभवावरून काय तो निर्णय घेतो ना. मग मॅडम प्लीज, नाही, तुमचा तात्विक संताप मी समजू शकतो, पण समजा सरकारी तिजोरीत पैसे नसतीलच तर? चांदेकर, ज्या वेळात मुलाला शाळेत घालावं लागतं त्यावेळेला जर आई वडिलांकडे पैसा नसेल तर पैशाअभावी ते मुलाला शाळेत घालत नाहीत का? असं होतं का? घालतातच ना. छत्री घ्यायला पैसे नाहीत म्हणून आपण पावसात घराच्याच बाहेर पडत नाही, असं होतं का कधी? नाही होत ना. मग खरं सांगू का, ज्या पदावर मी आहे त्या पदाचा उपयोग मला दुसऱ्यांना करून द्यायचा ना, तो मी करू शकत नाही, याची मला लाज वाटते. नाही, आता हे खूप झालंय, खूप झालंय. आता काय तो निर्णय घ्यायची आपल्याकडे गरज आहे, वेळ आली ती. काय नाही म्हणजे नेमका काय निर्णय घेणार आहात तुम्ही? मी एकटी काय निर्णय घेणार? आपण सगळ्यांनी मिळून काय तो निर्णय घ्यायचा आहे. हे बघा, सरकारकडे जर पैसा नसेल तर मला वाटतं ही जबाबदारी आपली आहे, युनिव्हर्सिटीवर ही जबाबदारी येते. निश्चितच. मग तसं असेल तर चांदेकर, काटकर, आपल्याला जे काही म्हणायचंय, आपण याच्यासाठी जे काही करतोय, जी पावलं उचलतोय, ते आपण सांगायला हवं. आणि जर ही पावलं वेळच्या वेळी उचलली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होतील हेही सांगायला हवं. आणि मला वाटतं आपण जर हा सेनेट पुढे प्रस्ताव मांडला तर तो मंजूर व्हायला फार वेळ लागणार नाही. आणि एकदा का जो मंजूर झाला की आपल्याला मात्र ताबडतोब त्याची अंमलबजावणी करायला हवी. मला वाटतं माझ्या निर्णयाला तुमचा पाठिंबा असेल. नाही मॅडम, मला तुमचं म्हणणं पटतंय. मी असं करतो, सेनेटमध्ये मांडायचा मसुदा लगेच तयार करायला घेतो. थँक्यू. तुमची प्रतिक्रिया तुम्ही दिली नाहीत मला. मॅडम, मी साशंक आहे. हा मिळणारा प्रतिसाद कितपत आपल्याला हवा तसा मिळेल याबद्दल. मग अधिक काय थांबवून त्याच्यात काय बदल घडणार आहे? तेही खरंच म्हणा. एकंदर परिस्थिती दोलायमान आहे, एवढं खरं. ती तुमची कधी नसते, पण निर्णय हा कधीतरी घ्यावाच लागतो. मग तो चुकीचा असो वा बरोबर असो, आणि त्याचे दुष्परिणाम काहीही झाले तरी ते भोगावेच लागतात. तेव्हा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. चांदेकर, तुम्ही लवकरात लवकर प्रस्ताव मांडा. त्याच्यामध्ये काहीही मदत लागली तरी माझ्याकडे या, मला कधीही फोन करा. मी नेहमीच तुमच्यासाठी असेल. काय बाबा, चहा आणून देऊ? खायला काय आहे? खायला? भूक लागली तुम्हाला? हो, मी राक्षस आहे. तसं नाही हो, म्हणजे आता 2 तास तर झालेत आपल्याला जेवून, म्हणून म्हणलं. म्हणजे नॉर्मली तुम्हाला अशी भूक लागत नाही, पण आज लागली आहे. बरं ठीक आहे. काय करून देऊ तुम्हाला? शिरा, उपमा की साबुदाण्याची खिचडी करू? का माझा काय उपास आहे? बरं ठीक आहे, तुम्हीच सांगा. का पटकन उकड करून देऊ मी? तू काय आता फक्त मेनू कार्ड वाचून दाखवणार आहेस का काही खरंच करणार आहेस? बर बाबा, तुम्ही दुपारी औषधं घेतलीत का? मी आणि औषध बघून घेऊ. घेईन नाही तर नाही घेणार.
तू तू पोहे कर. पोहे? येत नाही? असं काय करता बाबा? आतापर्यंत किती वेळा खाल्लेत माझ्या हातचे पोहे. पण आज मी सांगतो तसे व्हायला पाहिजे ते पोहे. नको बाबा, तुम्ही नका सांगू. मी मला जमतील तसे करते. चालेल? नाही खाणार कोण आहे मी ना. मग बर किरण कुठे? काही काम आहे? नाही वेळ जात नाही ना म्हणून गप्पा मारायला पाहिजे होता. तो गेला MIDC. खरं तर एव्हा नाही यायला हवाय तो. आता तू नुसती इथे बसून राहणार आहेस का काही खरंच पोहे करणार आहेस? त्याला किती वेळ लागतो? आता आणते पोहे. पण मी सांगतो तुला, कांदे बटाटे चिरून घालायचे. मग त्याच्यात खोबरं पाहिजे. नारळ ताजा फ्रीज मधलं नाही. कोथिंबीर पेरायची. आणि तेल थोडं जास्त टाक. मी काही गरीब होत नाही. ठीक आहे, हे सगळं मी करेन, पण एका अटीवर. त्याच्यानंतर तुम्ही औषधं घेतली पाहिजेत. हो, मी नक्की घेईन. मी बरा झालो ना सुन की त्या डॉक्टरला चांगला झोडणार आहे. आयो बाबा, वा, हा बरा न्याय आहे. न्यायच आहे. तू काय आता नुसती बडबड करणार आहेस का पोहे करणार आहेस? बाबा, तुम्हीच काही ना काही विषय काढून मला थांबवलं तिथे. मी काय तुझे हात धरून ठेवले? जा लवकर पोहे का. माझी तैमूर लंगड सारखी आवाज झाले ना म्हणून ते तुम्हाला सांगायची. बरं मी आणते. तुम्ही पडा थोड्या वेळ. नुसतं बसून राहिल्यांना की खूप भूक लागते. हाय का? हा, तू मगाशी काय म्हणत होती? त्या कुठल्या वस्तू पाहिजेत ते मी आता लायब्ररीतनं जाऊन येतोय. तर मी येताना आणतो. आत्ता दे, नाही तर मी येऊन ते बसायचो आणि टेकल्यावर म्हणशील अय्या हे राहिलं म्हणून. कधी जाणार आहात? चाललं थोड्या वेळाने. मग सांगेन मी तेव्हा. खरं तर ही कामं बंटीनं करायला हवी. त्याच्या घरात पत्ता असतो कुठे? आपण आहोत ना दोघे समर्थ आपापली कामं करायला. बघा, मला तुमच्यासारखं त्रयस्थपणे नाही राहता येत. काय त्रयस्थपणे वागतो मी? काय त्रयस्थपणे वागतो मी? माझा प्रेम नाही त्याच्यावर असं म्हणायचं तुला? पण उपयोग आहे का त्याचा काही? आपल्या डोक्याला ताप होतो हे सगळं केलं की तो ताप करून घ्यायचा. बघा, तुम्ही हळू बोला. वर्षा झोपलीये. इकडे एक नवीनच गोष्ट कानावर आली माझ्या. बंटीच्या अहो, तुमच्याशी बोलतेय मी, भिंतीशी नाही. मग हे बघ, मी हा हूं करावं तुला प्रतिक्रिया देव अशी तुझी इच्छा असेल तर मी ते करणार नाही. मग फरक काय तुमच्यात आणि भिंतीत? बोला. काही नाही, राहू दे. बोल बोल, आता कशाला चिडतेस? अर्थात तू काय बोलणार मी तुला काय सांगणार? आणि काही सांगितलं तर परिस्थितीत फरक पडणार आहे का? ती आहे तशीच आहे ना. हो, असं बोलून कसं चालेल?
बंटी सारखा चांगला मुलगा वाया जातोय आणि आपण फक्त बघत राहायचं, आपण काहीच करायचं नाही का? पालक आहोत ना आपण त्याचे. हो पण टाळी एका हाताने वाजते का? एका हाताने वाजते का ती टाळी? किती प्रयत्न केला पण त्याला सुधारायचे, वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले, प्रत्येक वेळेला तो वेगळ्या मार्गाने बिघडणार असेल तर काय करणार आपण? कुठल्या जन्माचा सूड घेतोय कोण जाणे. हसताय काय? हसत नाहीये. एकदम मनात विचार आला, त्यालाही असंच वाटत असेल ना आपल्याबद्दल, कुठल्या जन्माचं हे सूड घेत आहेत म्हणून. तुम्ही कुठलीच गोष्ट सिरियसली घेऊ शकत नाही का? काय उपयोग आहे? बंटीच्या खिशात पत्त्यांचा कॅट सापडला. तर मग त्याच्या खिशात पत्त्यांचा कॅट सापडला. मी काय करू मग? त्याला विचार ना, तो देऊ दे उत्तर काय ते. तो देईलच हो उत्तर, पण त्याच्या पुढे 50 गोष्टी ऐकवेल. पाऱ्याशी वाद घालणार कोण? राहू दे. राहू दे राहू दे. दे वस्तू, ते यादी दे मला, जातो मी. काय करत असेल पत्त्यांचं? जुगार खेळत असेल. बंटी सांग ना त्या पिशवीत काय आहे? कुछ नहीं. सांग ना रे. अरे बोला ना कुछ नहीं. मी बघते. छोड़. अक्षय तुला सांगितलं ना या पिशवीमध्ये कुछ नहीं है. बंटी तू आधी तुझी मातृभाषा सुधारा. आयदर हिंदी तरी बोल नाही तर मराठी तरी. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. इथे आपल्याला आपली आईच ठाऊक नाहीये तर मातृभाषा काय ठाऊक असणार. लहानपणी प्लॅटफॉर्मवर सगळ्यात आपल्या मातृभाषा गुजराती, हिंदी, मराठी. इथे ताईकडे इतकी वर्ष राहिलो म्हणून निदान मराठी तरी नीट बोलतोय, नाहीतर. सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे रोतीये काय को? अगं मी तुला रडवायला काय असं बोललो नाही. फॅक्ट इज फॅक्ट. तर ना आपल्याला माहिती आपली आई. आता हसायला काय झालं? अक्षदा तो रडका असा लापमुटका चेहरा केला असता सॉलिड विनोदी दिसतेचा. हो मग आता काय भोकाड पसरू म्हणजे अगदी भयंकरच विनोदी दिसेल. नको नको, त्याच्यापेक्षा तू एकदा छान गोड अशी हस. मी काय तुला नाटकातलं पात्र वाटले का? हस म्हटलं की हसीन. आणि हसायला काहीतरी कारण लागतं. आल्यापासून तू माझं डोकंच खातोयस. बरं मग मी तुला हसायला एक छानसं कारण देऊ. खरंच तुझी शपथ. आधी डोळे मीट तुझे. मीट ना. हात पुढे कर. उघड आता डोळे. हे काय? याच्यासाठीच तुला आज बोलवलं होतं. अगं उघडून तर बघ. मला? नाहीतर काय मला? उद्या घालून येतो हा मी. आपण उद्या बागेत. आवडला? खूप छान आहे. बंटी पण हा ड्रेस कशासाठी? कशासाठी म्हणजे सहज आपलं. अगं मार्केट मधनं जात होतो, ड्रेस दिसला, म्हटलं तुला छान दिसेल. नाही म्हणजे आपल्याला आवडला म्हणून आपण आणला. थँक्यू. पण हा मी कधी घालू? कधी घाल. कधी घाल काय? पण ती तुला ना काही कळतच नाही. इतका सुंदर ड्रेस घालायला काहीतरी ओकेजन पाहिजे. हा ड्रेस मी तुझ्या वाढदिवसाला घाले. बाय द वे तुझा वाढदिवस कधी असतो? आपला वाढदिवस ना? आपल्यासारख्या अनाथ मुलांचे ना 2 दिवस असतात वाढदिवसाचे. एक तर 26 जानेवारी नाहीतर 15 ऑगस्ट. आपला 15 ऑगस्ट आहे. आवडला ना? आवडला. सिनेटची मीटिंग कधी आहे? पुढच्या आठवड्यात. सिनेटच्या कामकाजामध्ये फी वाढीचा प्रस्ताव तुम्ही जमा केलायत? हो मॅडम. एजेंड्यावरती आयत्या वेळेच्या कामकाजात
फी वाढीचा प्रस्ताव लिहिलेला आहे. चला. नाही म्हणजे काय आहे की मीटिंगला येताना मेंबर्स काहीतरी विचार करून तर येतील. हा, विचार मतप्रदर्शन सगळं होईल मॅडम, पण आपला प्रस्ताव पास होईल याची मी खात्री करून घेतलेली आहे. काय आहे चांदेकर, फी वाढीशिवाय गत्यंतरच नाही. तरी मला अजून असं वाटतं की सरकारनं थोडीशी आपली मूठ सैल केली ना तर. मॅडम, तुम्ही अजूनही आपला विचार बदलू शकता. म्हणजे नाही म्हणजे हा मराठी विभागाचा इश्यू इतक्यातच तडीला न्यायला हवा का? चांदेकर, मराठीत एक म्हण आहे, तुम्हाला माहिती असेल, जोपर्यंत तवा तापलेला आहे ना तोपर्यंतच पोळी भाजून घ्यावी. नाही मॅडम, तवा तापलेला आहे हे खरं, पण परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे का? नाही नाही, तुम्हाला काय म्हणायचं ते मला अजून समजत नाहीये. नाही नाही, मी फक्त विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करत होतो. मग तुम्हाला काय वाटतं, मी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही? नाही नाही मॅडम, तसं नाही, पण हा फी वाढीचा मुद्दा स्फोटक होऊ शकतो, म्हणून थोडी सबुरी हवी असं मला वाटतं. नाही, तुमची भावना मला कळते, पण ती माझ्या कामकाजाच्या पद्धतीत बसत नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ना ते करून मोकळं व्हावं ह्या मताची मी आहे. मग त्याचे परिणाम काहीही होत. ठीक आहे मॅडम. थँक्यू. सिनेटच्या मीटिंगमध्ये मांडायचा प्रस्ताव तुम्ही लिहून घेता? हो. थँक्यू. एक मिनिट. हॅलो, सुधा जोशी बोलते. नमस्कार मॅडम, मी मोहन साळगावकर. बोला. मॅडम, मला तुमची जरा परवानगी हवी होती. माझी? कशाबद्दल बुवा? मला अनुष्काला थँक्यू म्हणायचं होतं. एक मिनिट. हा, मी नंतर येतो मॅडम. थँक्यू. हा बोला. नाही, माझे सेक्रेटरी होते म्हणून. बोला. नाही, मी म्हटलं मला अनुष्काचे आभार व्यक्त करायचे होते. पण ते तर तुम्ही केव्हाच मानलेत. हो, पण ते आता कृतीने. म्हणजे मला अनुष्काला बाहेर जेवायला घेऊन जायचं आहे. नेऊ मी? म्हणजे तिच्या कृतीची ही परतफेड म्हणून नव्हे, तर माझ्या भावनांचं एक प्रतीक म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न. आता तुम्ही एवढी विनंती केल्यावर मला होकार देण्यापासून गत्यंतरच नाहीये. किती वाजता जाण्याचा बेत आहे तुमचा? 7:30-8 वाजता. कुठे? वरळीला एक पंचरत्न नावाचं नवीन हॉटेल झालंय तिकडे. पण तिला घरी यायला फार रात्र करू नका म्हणजे झालं. नाही नाही नाही, त्याची तुम्ही काही काळजी करू नका मॅडम. मी तिला अगदी सुखरूपपणे घराच्या दारापर्यंत सोडेन. ओके?